शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला आहे। नेमका मोर्चा कशासाठी आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी जिल्हा प्रमुख शिवसेनेचे जालेंद्र बुद्रुक आहेत। हो, काय सांगाल, आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला, काय मागण्या होत्या आज? शासनाने निवडणुकीपूर्वी जे काही आश्वासन दिले होते 100% सातबारा कोरा करू, महिलांना 2100 रुपये देऊ, पीक विम्याचे पैसे 100% देऊ, हमी मालाचा भाव देऊ, या आश्वासनातलं कुठलंही आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नाही। म्हणून आज पाचही जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं हा ट्रॅक्टर मोर्चा आम्ही काढून सरकारला जागा करण्याचं भानावर येण्याचं काम आज या ठिकाणी केलं। जर सरकारने या ठिकाणी कर्जमाफी नाही केली तर येणाऱ्या काळात यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी छेडल्याशिवाय राहणार नाही। या मोर्चामध्ये शेतकरी असतील, शिवसैनिक असतील, मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅक्टर सुद्धा सहभागी झाले, मोठा प्रचंड प्रतिसाद मिळाला। हा आक्रोश आहे, ही सुरुवात आहे, ही सुरुवात आता संपूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे। कारण सरकारला जरी वाटतं की आपण जर सरकार आलं, आम्ही मेजॉरिटी झालो, फार मोठं बहुमत आलं, पण ते बहुमत कसं आलं तरी ते लोक खुश नाही। आणि सरकारच्या याच्यावर ग्रामीण भागात कोणीही खुश नाही, शेतकरी नाही, शेतमजूर नाही, कष्टकरी, कामकरी, बेरोजगारी वाढलेली आहे, महिला सुरक्षित नाही। त्यामुळं या सरकारचं हे जे बहुमत आहे हे खोट्या आणि चुकीच्या पद्धतीने आलेलं बहुमत आहे, हे बोगस बहुमत आहे। त्याच्यामुळे फक्त यशाच गुन्हा दाखवून राहिले, याचा पहिला नंबर, याचा 80% याला 70%, हेच परीक्षा घेतात, हेच कंडक्टर, हेच प्रश्न देणारे, हेच उत्तर करणारे आणि हेच याचं कौतुक या ठिकाणी सरकारमध्ये करून घेऊन राहिले। हे अत्यंत चुकीचं आहे। ग्रामीण भागात जे काही चाललं हे त्यांनी खऱ्या अर्थाने पाहायला पाहिजे। निवडणुकीच्या वेळी त्यांनी आश्वासन दिलं होतं की संपूर्ण कर्जमाफी करू, मात्र अद्याप कर्जमाफी झाली नाही। तुम्ही आज मोर्चा काढला, काय वाटतं की सरकार कर्जमाफी करेल असं वाटतं? कर्जमाफी सरकारने करावीच। जर कर्जमाफी केली तर आम्ही या सरकारला सहयोगी करू। 4-4.5 वर्ष आम्ही रस्त्यावर उतरून या सरकारला त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करायला भाग पाडू। होते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालेंद्र बुद्रुक। सरकारला या ठिकाणी सळोखा सोडल्याशिवाय या ठिकाणी स्तब्ध राहणार नाही, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी जिल्हा प्रमुखांनी घेतलेली आहे। कॅमेरामन दिलीप देशमुख सह गणेश सोळंकी, टीव्ही 9 मराठी, बुलढाणा।